कालच्या लेक्चरला अरे बघितले आपण, टाइप्स बघितले अरेचे आणि अरेचे सॉर्टिंग फंक्शन्स पाहिलं, राईट. त्यानंतर इम्प्लोड फंक्शन आणि एक्सप्लोड फंक्शन बघितलं. ओके, सो आणखीन अरेवरती काही फंक्शन्स आपण अप्लाय करू शकतो. तर आणखीन कोणते कोणते फंक्शन्स आहेत ते आजच्या लेक्चरला आपण बघूया. मी स्क्रीन प्रेझेंट करते. फाईल सेव्ह करून घेतलेली आहे. आता नेक्स्ट फंक्शन आपला आहे तो म्हणजे अरे फ्लिप. हा फंक्शन आपण बघणार आहे अरे वरती हा वर्क कसा करतो. असोसिएटिव्ह अरे आपण बघितला. असोसिएटिव्ह अरे म्हणजे काय, की आणि व्हॅल्यूचं पेअर आहे, राईट. आपण एक्झाम्पल जर मी घेतलं, A1 म्हणून एक व्हेरिएबल घेते, इक्वल टू अरे क्रिएट करते. ओके, सो ह्याच्यामध्ये की आणि व्हॅल्यूच्या काही पेअर्स मी ऍड करते. फर्स्ट की आहे आपली ए आणि त्याची व्हॅल्यू काहीतरी मी दिली रेड. ओके, अजून एक घेते बी, त्याची व्हॅल्यू देते मी समथिंग ब्ल्यू. ओके, आणखीन एक व्हॅल्यू घेते सी आणि त्याची व्हॅल्यू देते मी रेड, ब्ल्यू, ग्रीन कलर्स आहेत. ओके, सिंपल 3 व्हॅल्यू की व्हॅल्यू पेअर आहेत A1 अरे मध्ये. आता की याचे काय आहेत, ए आहे, बी आहे आणि सी, हे काय झाले याचे कीज आहेत आणि हेच आपण ऍज अ इंडेक्स म्हणून यूज करतो टू ऍक्सेस दीज व्हॅल्यूज. ओके, रेड, ब्ल्यू आणि ग्रीनला ऍक्सेस करण्यासाठी. मग आता अरे फ्लिप ही जी फंक्शन आहे, हा फंक्शन काय करणार आहे, जेव्हा मी अरे फ्लिप या अरे वरती अप्लाय करेन ऍट दॅट टाइम हा फंक्शन की व्हॅल्यू पेअर एक्सचेंज करणार आहे. म्हणजे ज्या व्हॅल्यू आहेत त्या ऍज अ की म्हणून कन्सिडर करेल किंवा की म्हणून स्टोअर करेल आणि जी की आहे त्याला तो व्हॅल्यू म्हणून स्टोअर करणार आहे. ओके, सिंपल ह्याचं तो रिव्हर्स करणार आहे. मग आता इथे मी करते डॉलर, एक व्हेरिएबल घेते आणखीन एक A2 म्हणून. ओके, इक्वल टू अरे फ्लिप. कोणाला करायचंय फ्लिप, A1 ला करायचंय. तो मी ऍज अ पॅरामीटर म्हणून इथे पास करते आणि डायरेक्टली इथे प्रिंट आर, ह्याच्यात मी A2 ला डिस्प्ले करते. ओके, आणि इथे प्रिंट A1 इथे डिस्प्ले करते. आता याला रन करून बघूया. जॅम सर्व्हर मी चालू केलेलं आहे. लोकल होस्ट SESP अरे फ्लिप डॉट PHP. स्लॅशन दिलेलं नाहीये त्याच्यामुळे हा पहिल्यांदा A1 इथे डिस्प्ले झालेला आहे, ज्याच्या की ए आहे, बी आहे, सी आहे आणि त्याचे हे व्हॅल्यूज तो आपल्याला शो करतो. आणि सेकंड फ्लिप केल्यानंतर मग A2 मध्ये मात्र ज्या व्हॅल्यू होत्या A1च्या त्या ऍज अ की म्हणून फ्लिप झालेल्या आहेत आणि ज्या की होत्या त्या ऍज अ व्हॅल्यू म्हणून इथे चेंज झालेल्या. आलं लक्षात? अरे फ्लिप मेथड आपण कशासाठी यूज करतो,
ओके, इट एक्सचेंजेस ऑल द कीज विथ देअर असोसिएटेड व्हॅल्यूज म्हणू शकतो आपण. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या या प्रोग्रामचा. आपण फॉर लूप थ्रू अरे जो आहे आपला त्याच्यामध्ये जाऊन मग काय बोलतात ऍक्सेस दॅट इज कॉल्ड ट्रॅव्हर्सिंग आपण म्हणतो. ओके, फॉर इच आणि फॉर लूप किंवा सगळे लूप यूज करून आपण अरेला ट्रॅव्हर्स करू शकतो. बट इथे काही फंक्शन्स देखील अवेलेबल आहेत किंवा काही असे प्रोग्राम्स असतील जिथे आपल्याला ते फंक्शन्स उपयोगी होतील. सो हाऊ टू ट्रॅव्हर्स द और हाऊ टू इटरेट द अरे युझिंग फंक्शन्स. ओके, ते आपण बघूया आता. अरे इटरेट म्हणून फाईलचं नाव मी सेव्ह केलेलं आहे SSP फोल्डर मध्ये आपल्या. ओके, सो फर्स्ट मी एक अरे घेते. अगेन पुन्हा एक्स म्हणून अरे घेते इक्वल टू अरे. त्याच्यात काही व्हॅल्यूज मी देणार आहे. आता इथे स्ट्रिंग अरे घेते. सगळे आपले ह्याचे व्हेकल्सची नावं देत, कार्स, त्याच्यानंतर बाईक. आफ्टर दॅट प्लेन, ट्रक, काय काय दिलं. ओके, हे 4 आहेत. आता याच्यावरती कुठले कुठले इटरेटरचे फंक्शन्स आहेत ते आपण अप्लाय करून बघूया. फर्स्ट डायरेक्टली इको करून बघूया आपण इथे. इको करंट म्हणून आहे. हा काय करणार आहे, सध्या इंडेक्स करंट कुठला किंवा कंट्रोल सध्या कुठे. आपण डायरेक्टली अरे डिक्लेअर केलेला आहे आणि कंट्रोल कुठे आहे आपला सध्याला. जेव्हा मी करंट कॉल करणार आहे ऍट दॅट टाइम हा 0th इंडेक्सला पॉइंट करेल. ओके, जो पॉइंटर आहे तो 0th इंडेक्स वरती असणार आहे. सो करंट आणि अरेचं नाव ह्याच्यामध्ये मी पास केलं. आता बघूया बरं ह्याचा आन्सर येतं का. काही व्हेरिएबल मध्ये घ्यावं लागेल. ओके, अरे रेट सी कार्स म्हणून आलेली आहे व्हॅल्यू आपल्याला. करंट केल्यावरती करंट लोकेशन पॉइंटरचं जे आहे ती व्हॅल्यू तो ऍक्सेस करून आपल्याला द्यायला लागलं. तसाच आणखीन एक फंक्शन आहे तो म्हणजे नेक्स्ट.
हा काय करणार आहे, जो कंट्रोल आहे तो नेक्स्ट व्हॅल्यूला पॉइंट करेल. सध्या कार्सला आहे म्हणजे तो बाईकला जायला पाहिजे. आता इथे हे रन करून बघूया. सी, बाईक आलेला आहे. ओके, एव्हरी टाइम प्रोग्राम जेव्हा आपला रन होतोय, पहिल्यापासून होणारे एक्झिक्यूट सगळे स्टेटमेंट, करंट कार अरे क्रिएट होणार आहे, करंट कारला आहे, नेक्स्ट बाईकला गेलाय. ओके, आता मला काय करायचंय, नेक्स्ट आणखीन एक फंक्शन आपण बघूया. दॅट इज, पुन्हा एकदा करंटला जाऊया. ठीक आहे, इको. आता सध्या पॉइंटर करंट एक्स. ओके, आता इथे काय व्हॅल्यू डिस्प्ले होईल, कोणी सांगू शकेल मला? पुन्हा प्रिव्हियस कशाला जाईल? कार्सला पॉइंट झाला कंट्रोल. ओके, कार प्रिंट झालं, नेक्स्ट पॉइंटर गेला, बाईक प्रिंट झालं. आता करंट कुठला विचारतोय, सध्या कंट्रोल कुठे आहे, बाईकला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा बाईकच प्रिंट होईल, रिटर्न नाही येणार आहे. राईट? आपण काय म्हणतात, हे एखादे असे पॉइंटर्स नाही आहेत जेणेकरून करंटला फक्त कार्सच येईल, नेक्स्टला फक्त बाईकच येईल. कंट्रोल चेंज होतोय, जसं आपण पॉइंटर इन्क्रीमेंट करत होतो ना सी मध्ये, सीपीपी मध्ये पॉइंटर इन्क्रीमेंट केला की त्याचं लोकेशन चेंज व्हायचं, त्यानुसार ती व्हॅल्यू आपल्याला द्यायचा. लाईक दॅट हे फंक्शन्स आहेत. करंट काय करतोय, करंट कंट्रोल कुठल्या व्हॅल्यूला पॉइंट करायला लागलाय ती व्हॅल्यू तो आपल्याला ऍक्सेस करून देतोय. आणि नेक्स्ट काय करणार आहे, कंट्रोल नेक्स्ट व्हॅल्यूला तो पास करेल आणि ती व्हॅल्यू आपल्याला तो ऍक्सेस करून देईल. म्हणजे आता इथे सेव्ह केला प्रोग्राम, आता इथे रन करते. सी, कार्स, बाईक, अगेन बाईक आलेलं आहे. ओके, म्हणजे नेक्स्ट पॉइंटर ते गेला, इथून आपण पॉइंटरला हलवलेलं आहे. पण इथे काय म्हणतोय, सध्याची ज्याची करंट सिच्युएशन काय आहे ती मला रिट्राईव्ह करून द्या. ओके, त्याच्यामुळे हा पुन्हा बाईकच देणार आहे, त्याला आपण नेक्स्टला किंवा प्रिव्हियसला आपण टाकलेलं नाहीये. आता नेक्स्ट प्रिव्हियस साठी सुद्धा आहे. ओके, इको करते मी प्रिव्हियस, ईव्ही म्हणून फंक्शन आहे. ओके, त्याच्यामध्ये मी जर अरे पास केला, आता मात्र मला काय येणार आहे, करेक्ट. सी, कार्स बाईक, बाईक कार्स. सेम तसंच आणखीन एक फंक्शन आहे शेवटचा, दॅट इज एंड फंक्शन. तर इको एंड म्हणजे हा काय करणार आहे, शेवटचा जो एलिमेंट आहे त्याला तो आपल्याला ऍक्सेस करून देणार आहे. शेवट काय आहे, ट्रक. ट्रक आलेला आहे. ओके, म्हणजे हे फंक्शन्स यूज करून सुद्धा आपण ट्रॅव्हल्स करू शकतो अरेला. हे फंक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. तसे आता हे मी साधा आपला इंडेक्स अरे आपण घेतलेला आहे, जो जर आणखीन फंक्शन्स इथे अवेलेबल आहेत, दॅट इज की म्हणून आहे. की फंक्शन आहे, हा काय करणार आहे, ह्याच्यामध्ये जर मी $x दिला, पण हा असोसिएटिव्ह अरे वरती फक्त वर्क होणार. ओके, म्हणजे त्याची की आपल्याला तो रिट्राईव्ह करणार आहे हा फंक्शन. त्याच्यानंतर इच म्हणून पण एक आहे, तो देखील असोसिएटिव्ह अरे साठीच आहे. हा साध्या अरे साठी आपण करंट आणि नेक्स्ट यूज केला. आता इच कशासाठी आहे, तर असोसिएटिव्ह साठी आहे. जर याच्यामध्ये मी अरे पास केला तर हा मला की व्हॅल्यू पेअर पूर्णपणे ऍक्सेस करून देतो. ओके, लक्षात आलं सगळ्यांना? पीपीटी मध्ये मी हे शेअर करेन तुम्हाला, तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या, ह्याच्या पुढे लिहिते पुन्हा एकदा.
ओके, असोसिएटिव्ह अरे वरती होतो हा वर्क आणि इट रिटर्न्स की ऑफ करंट एलिमेंट. तसंच इच काय करतोय, सेम असोसिएटिव्ह अरे वरतीच आहे. हा रिटर्न्स, कॉपीज करते, की अँड व्हॅल्यू ऑफ करंट एलिमेंट, की अँड व्हॅल्यू पेअर ऑफ करंट एलिमेंट अँड moves iterator, spelling correct है, correct है, iterator to next element. ही एक आणि each एक. आणि त्यानंतर ना आणखीन एक फंक्शन आहे, तो म्हणजे आता इथंच करूया सरळ. रिसेट फंक्शन, हा काय करणार आहे, इको पुन्हा एकदा करंट करते. रिसेट काय करणार आहे फंक्शन, पॉइंटर कुठे का जाईना पुढे, रिसेट जेव्हा एक्झिक्यूट होईल ऍट दॅट टाइम पॉइंटर पुन्हा फर्स्ट एलिमेंटला पॉइंट करेल. म्हणजे जेव्हा मी इको करंट एक्स करणार आहे ऍट दॅट टाइम मला पुन्हा कार्सच डिस्प्ले व्हायला पाहिजे. सी, शेवटी कार्स डिस्प्ले झालेलं आहे. ओके, सो इटरेटरचे हे फंक्शन्स आहेत टू ट्रॅव्हर्स द अरे. करंट, नेक्स्ट, प्रिव्हियस, एंड, रिसेट, की आणि इच. की आणि इच कोणासाठी यूज करतो आपण, तर असोसिएटेड यूज करतो. बाकी सगळे जे काय इंडेक्स साठी आपण यूज करणार आहे. रिसेट देखील असोसिएटिव्ह अरे साठी सुद्धा आपण यूज करतो. ओके, आता सर्चिंग साठी बघूया. समजा अरे मधला एलिमेंट एखादा मला सर्च करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा फंक्शन अवेलेबल आहे. डायरेक्टली लूप वगैरे लिहून आपण चेक करण्याच्या आधी तो फंक्शन जर राईट केला आणि त्याच्यामध्ये काय सर्च करायचं हे जर आपण दिलं तर डिरेक्टली आपण ती व्हॅल्यू सर्च करू शकतो. त्याचा इंडेक्स आपल्याला रिट्राईव्ह केला जातो. अरे अंडरस्कोर सर्च म्हणून या फाईलचं नाव मी देते. आता इथे एक व्हेरिएबल अरेचा ओएस ऑपरेटिंग सिस्टीम घेऊया. अरे मॅक एनटी लिनक्स. ओके, अजून काय देऊ शकतो बरं, iOS. ओके, सो आता ह्याच्यामध्ये मला व्हॅल्यूज सर्च करायच्या. मी सर्च करते. आता इन म्हणून फंक्शन अवेलेबल आहे. हा रिटर्न मध्ये आपल्याला ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू देणार आहे. म्हणजे जर एलिमेंट प्रेझेंट असेल अरे मध्ये तो ट्रू रिटर्न करेल, नसेल तर फॉल्स म्हणून रिटर्न करेल. ओके, सो मी काय करते, याला इफ कंडिशन मध्ये टाकते. इफ अरे मध्ये प्रेझेंट आहे का चेक करते. काय चेक करायचंय मला, फर्स्ट पॅरामीटर असणार आहे, मला चेक काय करायचंय, ओके, एनटी ही व्हॅल्यू आहे का. कशामध्ये चेक आहे मला, ओएस मध्ये. ओके, तो सेकंड पॅरामीटर आपण इथे देणार आहे. सो असेल तर इको करते. काय लिहू बरं इथे, गॉट म्हणून लिहिते सरळ. किंवा फाउंड लिहिते. गॉट जरा
काहीतरीच वाटतं ऐकायला, पण फाउंड म्हणून लिहूया. ओके, बघूया बरं फाउंड येतं का नाही येत. अरे सर्च सी, फाउंड आलेलं आहे का, तर तो एनटी हा ओएस मध्ये प्रेझेंट आहे. जर इथे मी एनटीच्या ऐवजी दुसरं काहीतरी दिली व्हॅल्यू, ओके, जी या अरे मध्ये नाहीये, इथे काय येणार आहे, हा ब्लँक येईल आपल्याला, काहीच येणार नाही कारण आपण एल्स पार्ट लिहिलेलाच नाहीये. एक्झिक्यूट झालाय पूर्ण प्रोग्राम, कंडिशन फॉल्स झाली, त्याच्यानुसार कंट्रोल पुढे रन होत गेलेलं आहे. ओके, समजलं इन अरे कसं होते, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखीन एक सांगायचं म्हणजे तर इन अरे हा केस सेन्सिटिव्ह आहे. ओके, म्हणजे आता एनटी इथं मी काय केलेलं आहे, कॅपिटल लेटर मध्ये लिहिलेलं आहे. मी जर स्मॉल लेटर मध्ये फाइंड आउट करायला गेले तर हा आपल्याला रिटर्न फॉल्सच देणार आहे, ट्रू देणार नाहीये. दॅट इज केस सेन्सिटिव्ह आहे हा. ओके, आता हा जो आहे इन अरे फंक्शन आपण इंडेक्सच्या अरे वरती टाकला. आता मला काय करायचंय, असोसिएटिव्ह अरे वरती जर हाच फंक्शन वर्क करायचा असेल, तर हा अप्लाय करायचा असेल मला, म्हणजे सर्च करायचा असेल, तर मी काय करणार, सिंपल इथे आता कमेंट मध्ये टाकते, फंक्शन मात्र इथे मी इन अरे यूज करू शकत नाही, मला दुसरा फंक्शन यूज करावा लागणार आहे, दॅट इज अरे सर्च म्हणून. ओके, त्यासाठी फर्स्ट मी काय करते, एक अरे क्रिएट करते, असोसिएटिव्ह अरे, त्याच्यामध्ये की व्हॅल्यूज पेअर मी ऍड करते, समथिंग ए, अगोदर सारखंच घेऊया, साधं रेड बी इक्वल टू ब्ल्यू. ओके, दोन व्हॅल्यू बस. ओके, तर आता ह्याच्यात मला सर्च करायचंय, हा रिटर्न मध्ये की आपल्याला देणार आहे, म्हणजे इंडेक्स रिटर्न करतोय तो, कुठे तो व्हॅल्यू प्रेझेंट आहे ह्याची. म्हणून मी काय करते, डायरेक्टली इको स्टेटमेंट मध्येच लिहिते याला, इको अरे सर्च मेथड यूज करणार आहे. आता याच्यामध्ये पॅरामीटर्स देणार आहे. फर्स्ट आपण पास करणार आहे, दॅट इज व्हॅल्यू, कुठली व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची आहे. आता आपल्याला माहिती दोन व्हॅल्यू आहेत आहे इथे, रेड आणि ब्ल्यू आहे, सो त्यातलीच कुठली तरी टाकूया, मी रेड टाकते, ती मला सर्च करायची आहे. ओके, नेक्स्ट पॅरामीटर असणार आहे आपल्याला कशात सर्च करायचं आहे. ओके, सो सॉरी अरे व्हेरिएबलचं नाव असेल इथे डॉलर ए, रन करून बघता त्याला, ही आपल्याला रिटर्न झालेली आहे, दॅट इज ए. रेडी व्हॅल्यू ए मध्ये आहे. ओके, समजलं सगळ्यांना. अरे सर्च कशावरती करतो, इन अरे सर्चिंगचेच आहेत दोन्ही पण फंक्शन्स, बट इन अरे इंडेक्स अरे वरती अप्लाय करतो, आणि अरे सर्च हा आपण असोसिएटिव्ह अरे वरती अप्लाय करायला लागलोय. ओके,
स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट कन्सेप्ट, अरे इथे आपला संपलेला आहे, सगळे फंक्शन्स आपण त्याच्यावरती घेतलेले. ओके, सो नेक्स्ट कन्सेप्ट आता आपण शिकणार आहे तो म्हणजे फंक्शन. हाऊ टू डिक्लेअर, हाऊ टू डिफाईन अ फंक्शन इन अ PHP आणि हाऊ टू कॉल इट, ह्या गोष्टी आपण इथे बघणार आहे. जनरली फंक्शन म्हणजे आपण काय म्हणतो, इट इज अ सेट ऑफ ब्लॉक, काय म्हणतात, ब्लॉक ऑफ कोड. ओके, और सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणतो. ते बंडल करून ठेवतो आपण, जेव्हा आपल्याला ते एक्झिक्यूट करायचे असेल ऍट द टाइम त्या फंक्शनला आपण कॉल करतो आणि तो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केला जातो. ओके, ही सिंपल डेफिनेशन आपण म्हणतो दॅट इज अ फंक्शन आहे. आता PHP मध्ये टू टाइप्सचे फंक्शन्स अवेलेबल आहे. फर्स्ट वन इज बिल्ट इन फंक्शन अँड युजर डिफाईन्ड फंक्शन. बिल्ट इन फंक्शन्स म्हणजे काय, जे ऑलरेडी डिफाईन्ड केलेले आहेत PHP मध्ये, जे आपण फक्त यूज करतो बाय कॉलिंग देम और बाय पासिंग द आर्ग्युमेंट्स विथ इट. ओके, एक्झाम्पल्स आत्ताच आपण बघितले, अरेचे फंक्शन्स, करंट, प्रिव्हियस, हे काय आहेत, फंक्शन्सच आहेत, बट बिल्ट इन फंक्शन्स आहेत जे ऑलरेडी PHP आपल्याला प्रोव्हाइड करायला लागले. ओके, युजर डिफाईन्ड फंक्शन्स म्हणजे काय, जे फंक्शन्स युजर डिफाईन करायला लागले, ओके, किंवा प्रोग्रामरनी डिफाईन केलेले जे फंक्शन्स आहेत दॅट आर कॉल्ड युजर डिफाईन्ड फंक्शन. सो आपण इथे आता युजर डिफाईन्ड फंक्शन्स कसं क्रिएट करणार हे इथे बघणार आहे. त्यासाठी फंक्शन्सचा सिंटॅक्स कसा आहे बरं. फर्स्ट इट स्टार्ट्स विथ फंक्शन कीवर्ड. ओके, फंक्शन नेम. आता इथं फंक्शन नेम कॅन बी एनिथिंग, कुठली पण स्ट्रिंग आपण इथे देऊ शकतो, बट ह्याच्यामध्ये फक्त अंडरस्कोर हा स्पेशल सिम्बॉलच काय म्हणतात अलाव आहे, बाकी कुठला स्पेशल सिम्बॉल आपण याच्यामध्ये यूज करू शकत नाही. ओके, फंक्शन डिस्प म्हणून एक मेथड घेतली, ओपन पॅरेंथेसिस, क्लोज पॅरेंथेसिस. जर इथे पॅरामीटर द्यायचे असतील तर ते आपण इथेच देतो. ओके, ते नंतर न बघूया, साधा सिंपल फंक्शन आपण बघूया. ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट, ह्याचा ब्लॉक एवढा आहे या फंक्शनचा. सो याच्यामध्ये मी इक्वल लिहिते, मेसेज डिस्प्ले करते इन फंक्शन. ओके, आम्ही फंक्शन राईट केलेलं आहे, सिंपल एक मेथड डिस्प्ले करायला लागलोय त्याच्यामध्ये, दॅट इज अ इन फंक्शन म्हणून एक मेसेज आपण ह्याच्यात डिस्प्ले केली. सो आता ह्याला कॉल कसं करायचं, क्रिएटर केला आपण फंक्शन. सो नेक्स्ट स्टेप इज हाऊ टू कॉल इट. ओके, अगेन जस्ट राईट फंक्शन नेम. ओके, तेव्हा कंट्रोल एक्झिक्यूट होणार आहे, इथून 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 आहे एक एक स्टेटमेंट एक्झिक्यूट करत कंट्रोल या स्टेटमेंटला येईल. ओके, किंवा आपण म्हणू शकतो कंपायलर या स्टेटमेंटला येईल, डिस्प एक्झिक्यूट होईल, एक्झिक्यूट झाल्यानंतर ना हा फंक्शन इथून कंट्रोल डिरेक्टली जम्प होऊन इथे या फंक्शन डिस्पला जाईल आणि ह्याचे सगळे स्टेटमेंट एक्झिक्यूट केले जातील. ओके, सो दिस इज द एक्झिक्युशन ऑफ डिस्प्ले फंक्शन अँड कॉलिंग ऑफ डिस्प्ले फंक्शन. आता हे रन करून आपण बघूया. फंक्शन म्हणून मी फाईलचं नाव दिलेलं आहे. सेव्ह नाही केली का फाईल, सेव्ह करायची राहिली. इथे मेसेज डिस्प्ले झालाय इन फंक्शन. सिंपल प्रोसिजर आहे फंक्शन डिस्प्ले करायची, काही किचकट नाही आहे. ओके, फंक्शन कीवर्ड आहे, त्याच्या पुढे फंक्शनचं नाव देणार आहे आणि इको करायला लागलोय. ओके, आणि त्याला सिंपल कॉल करतोय. जर याच्यामध्ये काही पॅरामीटर मला पास करायचं असेल तर सिंपली मी असं पास करणार, एम्परसँड ए, सॉरी एम्परसँड नाही, व्हेरिएबलचं नाव ए अँड बी. ओके, नंबर ऑफ एक पण देऊ शकता, एकापेक्षा जास्ती पण पॅरामीटर आपण देऊ शकतो. ओके, सध्या मी इथे 2 दिलेले आहेत.
मग इथं काय करते मी डायरेक्टली ए प्लस बी ऍडिशन देऊया, ए प्लस बी. आणि इथून पास करताना मला दोन व्हॅल्यूज पास करावे लागणार आहे. 12,2 म्हणून व्हॅल्यू मी इथं पास केलं. इन फंक्शन 14. ओके, आउटपुट आलेलं आहे. तर असं पॅरामीटर देखील आपण याला असं पास करतो. ऍज PHP मध्ये आपण कुठलाही डेटा टाईप डिक्लेअर करत नाही, त्याच्यामुळे इथे डेटा टाईप द्यायची गरज नाहीये. सिंपल फक्त व्हेरिएबलची नावं आपल्याला इथे द्यावी लागतात. त्यानुसार इथं आपण व्हॅल्यू पास करायला लागलो. आलं लक्षात सगळ्यांना? फंक्शन्स कसं डिक्लेअर करायचं, कॉल कसं करायचं आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट कसे आपण पास करतोय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. तसं बाकीच्या लँग्वेजमध्ये कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हे दोन टाईप आहेत पॅरामीटर पासिंगचे, बरोबर. आता हा जो आपण इथे एक्झाम्पल घेतलेला आहे दॅट इज अ कॉल बाय व्हॅल्यू. म्हणजे समजा जर इथे मी 1 मिनिट दोन व्हेरिएबल घेतले, ए इक्वल टू 12, ओके, आणि याच्या ऐवजी काय करते मी इथं एक्स करते, कारण वरती ए घेतलेलं आहे, सो कन्फ्युजन होऊ नये म्हणून एक्स वाय इक्वल टू 2 केलं. ओके, आणि पास करताना इथे मी एक्स आणि इथे पण वाय पास करायला लागते. ओके, म्हणजे आपण व्हॅल्यू जेव्हा इथे डिक्लेअर करायला लागलो एक्स आणि वाय, त्याचं लोकेशन वेगळं आहे मेमरी मधलं, आणि इथे ए आणि बी डिक्लेअर केलेलं आहे, ह्यांचं मेमरी लोकेशन वेगळं आहे. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय, याच्या लोकेशनवरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे 12 आणि 2 या व्हॅल्यूज इथे ए आणि बी वरती कॉपी केला जाणार आहे. यांचं दोघांचं देखील लोकेशन वेगवेगळं आहे, राईट. मग आता इथे जेव्हा हे झाली कॉल बाय व्हॅल्यू, जर समजा ए आणि बी ला मी काहीतरी चेंजेस केले, जसं स्वॅपिंगचा आपण प्रोग्राम जनरली ह्याच्यामध्ये बघत असतो, ए आणि बी मध्ये जर मी काहीतरी चेंजेस केले ऍट दॅट टाइम एक्स आणि वाय मध्ये त्या चेंजेस होणार नाहीयेत, कारण यांचं लोकेशन वेगळं आहे. जर मला एक्स आणि वाय मध्येच चेंजेस करायचे असतील तर मी करणार कसं? ओके, म्हणजे आता स्वॅपिंगचा जर आपण प्रोग्राम बघितला तोच कॉल बाय रेफरन्सने आपण करायला लागलो. इथेच मी करते सिंपल स्वॅपिंग इज इक्वल टू ए, ओके, आफ्टर दॅट ए सॉरी ए इज इक्वल टू बी and b is equal to e. ओके, स्वॅप केलं इन फंक्शन. आता ए आणि बी च्या व्हॅल्यूज इथे आपण देऊया. ए इथे मी देते बी ची व्हॅल्यू, आणि इथे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू चेंज करूया. इको आफ्टर, इथे ए च्या ऐवजी इथे देते मी एक्स आणि इथे देते वाय. ओके, आणि इथे काय करते बिफोर म्हणून एक एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू प्रिंट करते, बिफोर इन फंक्शन आणि आफ्टर
काय व्हॅल्यूज असतील ते आपण चेक करूया. सॉरी, हे बिफोर झालं. आता सध्या सिंपल कॉल बाय व्हॅल्यू आहे, तेच आपण रन करून बघूया. कुठंही हे दिलं नाही स्लॅश, आणि त्यामुळं ब्रेक स्टेटमेंट देते. एकच मिनिट. बिफोर, इन फंक्शन, आफ्टर. 12 आणि 2 आहे, फंक्शन मध्ये चेंज झाल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू, पण एक्स आणि वाय मध्ये त्याचं काहीच रिफ्लेक्शन झालेलं नाहीये. जर मला एक्स आणि वाय वरच्या देखील व्हॅल्यू स्वॅप करायच्या असतील तर मी सिम्पली इथे कॉल बाय रेफरन्स करेन, म्हणजे इथे एम्परसँड फक्त मला ऍड करायचंय. कॉलिंगच्या वेळेस मी ऍड करणार नाहीये, इथं फंक्शन मध्येच फक्त मी ऍड करत आहे एम्परसँड एक्स. ओके, म्हणजेच काय, घेताना तो त्याच्या लोकेशनलाच फक्त या व्हेरिएबलचं नेम द्यायला लागलंय, असं आपण म्हणू शकतो. कळालं का? लोकेशनलाच म्हणजेच काय, एक्स आणि वाय ज्या मेमरी लोकेशन वरती स्टोअर आहेत, जिथे एक्स आणि वाय हे लेबल आहे, त्यांच्या सोबतच ए आणि बी लेबल सुद्धा तिथे ऍड व्हायला लागले. ओके, म्हणजे एकाच लोकेशनला एक्स आणि ए पॉइंट करतायत, वाय आणि बी पॉइंट करायला लागले. त्याच्यामुळे आता जर मी रन केला हा प्रोग्राम, आफ्टर 2 अँड 12, ए आणि बी च्या तर व्हॅल्यू चेंज झालेलाच आहेत, पण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू देखील चेंज झाल्यात, कारण इथे आपण कॉल बाय रेफरन्स केलेले. सेंड करताना आपण व्हॅल्यू कॉपी करत नाही, आपण रेफरन्स इथे कॉपी करायला लागलोय. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या प्रोग्रामचं. करायची फंक्शन कीवर्ड लिहिला, एखादा मी लिहिते ऍड म्हणून फंक्शन घेते. ओके, ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण देऊया, पॅरामीटर्स देऊया ए आणि बी. ओके, रिटर्न स्टेटमेंट आपण यूज करणार आहे टू रिटर्न अ व्हॅल्यू. मला ऍडिशन रिटर्न करायचे, मी डायरेक्टली इथंच एक्सप्रेशन राईट करते, अजून एका व्हेरिएबल मध्ये वगैरे स्टोअर करायच्या ऐवजी. ओके, आणि इथे मी या फंक्शनला कॉल करते. 12,3 काहीतरी दिले, म्हणजे 15 आपल्याला यायला पाहिजे व्हॅल्यू. पण आता इथे हा फंक्शन जेव्हा आपण कॉल करणार आहे, इथे गेला रिटर्न केल्यावरती जी व्हॅल्यू इथं असेल ती व्हॅल्यू रिटर्न कंट्रोल कुठे घेऊन येणार आहे, याच पुन्हा कॉलिंग स्टेटमेंटला घेऊन येणार आहे. राईट, म्हणजे इथे कोणीतरी असायला पाहिजे इथली व्हॅल्यू कॅच करण्यासाठी. समोरच्यानी समजा एक्झाम्पल बॉलिंग आपण करायला लागलोय, बॉल फेकलाय, समोर कोण बॅटिंग करण्यासाठी नाहीच आहे, त्या बॉलला कॅच करण्यासाठी कोणच नाहीये. राईट, नुसतं बॉल फेकल्याने काय होणार आहे, तो कुठेतरीच निघून जाईल. तसंच सेम कन्सेप्ट इथे आहे. व्हॅल्यू इथून आपण रिटर्न करतोय, म्हणजे कंट्रोल इथून व्हॅल्यू फेकतोय, या लाईनला कोणीतरी इथे कॅच करायला पाहिजे. त्यासाठी मी इथं काय करते, एक्स इक्वल टू ऍड 12 आणि 3, म्हणजे जेव्हा रिटर्न स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, ही व्हॅल्यू या स्टेटमेंटला येईल आणि एक्स मध्ये ती स्टोअर केली जाईल. राईट, म्हणून इथं मी आता इको एक्स, एक्स मध्ये जी व्हॅल्यू असेल ती प्रिंट केली जाईल. आता रन करून बघूया याला. 15 आलं करेक्ट आन्सर. दॅट इज अ
रिटर्निंग अ व्हॅल्यू फ्रॉम द फंक्शन असं आपण रिटर्न करतो. एकच रिटर्न स्टेटमेंट एका फंक्शन मध्ये आपण लिहू शकतो, मल्टिपल रिटर्न स्टेटमेंट लिहू शकत नाही. ओके, कुठल्याच लँग्वेज मध्ये सपोर्ट करत नाही मल्टिपल रिटर्न, पण सांगायचंय का की रिटर्न स्टेटमेंट एकच फंक्शन मध्ये येऊ शकते, मल्टिपल आपण याच्यामध्ये देत नाही. कळाला काय शिकवलं? अरेचे ते फंक्शन्स, इटरेटरचे फंक्शन्स, अजून अरेवरती कुठले कुठले फंक्शन्स आपण टाकून. ओके, आणि त्यानंतर ना फंक्शन काय आहे, कसं करायचं, त्याच्यानंतर रिटर्न व्हॅल्यू कशी करायची, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. काय शिकवलं मी तुम्हाला? ओके, सो आजला एवढंच बास करूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचे कन्सेप्ट बघूया. ओके, चार्ट मध्ये काय